कलियुग आहे, प्रॉपर्टीवरून भांडण आहे. एक एक दोन दोन गुंठ्यासाठी बहिणीने बहीण तोडली, भावाने बहीण तोडली, बहिणीने भाऊ तोडला. अरे ज्या कुरुक्षेत्रामध्ये ज्या जमिनीवरून भांडण झालं, लाखो लोक मारल्या गेले, लोक गेले, जमीन तशीच आहे. ज्या जमिनीवरून भांडण झालं त्या जमिनी जर तशाच राहत असेल तर त्या जमिनीसाठी माणसं तोडू नका. बघा, माणसं तोडू नका. त्या यज्ञामध्ये, त्या सोहळ्यामध्ये आज सती बरोबर कोणीच बोलत नाही. बोलण्याची सती प्रयत्न करते. एका स्थानावरती बसण्यासाठी गेली, आसनावरती बसण्यासाठी गेली. एका बहिणीने आसन काढून घेतलं, ही तुझी जागा नाहीये. सती बळजबरी हसते, बहिणी बरोबर बोलते. पण बापाने सांगितलं तिलाही बोलायचं नाही. देव रुसला तरी चालेल पण बाप रुसू नये. सगळे देव रुसले तरी चालेल, माय रुसू नये. कारण लेकीला त्यांच्याशिवाय जग सुन्न आहे महाराज. कोण आहे तिचं? कारण दुःख सांगण्यासाठी सगळ्यात मोठा समुद्र मायबाप आहे. बाप बोलत नाही. सतीने पाहिलं आज सगळ्या देवांना स्थान आहे पण माझ्या शंकरासाठी स्थान नाही, माझ्या पतीसाठी स्थान ठेवलं नाही. स्वतःचा अपमान झाला, राग आला नाही. पतीचा अपमान झाला, आता मात्र राग आला आणि सतीने त्या यज्ञामध्ये आहुती दिली, उडी मारली. मेघ सुद्धा कडाडला. काय झालं हे? काय झालं? यज्ञामध्ये साक्षात सतीने उडी घेतली. इकडं भगवान शंकराची समाधी तुटली. राग आला, क्रोधित झाले. लाल बुंद भगवान शंकर, देवांचा देव, आता काय होणार? त्या देवाची सती गेली, आता काय होणार? मेघराजा घाबरला, इंद्र घाबरला, देव घाबरले. काय होणार? भगवान शंकर समाधीतून बाहेर आले. एक जट उपटली आणि त्या जटातून वीरभद्र प्रगट झाला. वीरभद्राला सांगितलं, अरे जा, त्या दक्षाचं मुंडकं धडा वेगळं कर. त्या यज्ञामध्ये जसा वीरभद्र आला, सगळं अस्तव्यस्त करून टाकलं. भयभीत झाले सगळेजण. विक्राळ आक्राळ रूप धारण केलं. दक्षाचं मुंडकं छाटलं आणि भगवान शंकराने आहुती दिलेली सती आपल्या हातामध्ये धारण केली. फिरू लागले, टाहो फोडला, विराह निर्माण झाला. त्या सतीचे अंगाचे तुकडे, शरीराचे तुकडे खाली पडू लागले आणि मला वाटतंय त्याचेच 51 शक्तिपीठ तयार झाले. काल आपण ही गोड कथा भगवान शंकराची ऐकतोय. ज्यांनी ज्यांनी आतापर्यंत भगवान शंकराची भक्ती केली ना महाराज, देवांनी स्वतःच्या स्वामीसारखं त्यांना केलं. आपण भगवान शंकराची भक्ती करतो तर भगवान शंकराचा स्वामी कोण आहे? भगवान विष्णू आहे आणि लक्ष्मीपती आहे. म्हणून आतापर्यंत इतिहास आहे, भगवान शंकराकडे ज्यांनी ज्यांनी मागितलं देवाने सहज देऊन टाकलं. कोण काय मागे. मी सांगत असते, आपण सर्वच जण भक्ती करतो पण भक्ती कधी करावी, कशी करावी याची जाणीव आपल्याला असावी. भक्ती कधी करावी म्हटले, कान गेल्याच्या नंतर ऐकायला येत नाही, सगळ्याच्या पुढे येऊन बसले. आमची बेजारी सांगू सांगू, आमची बेजारी सांगू सांगू काय फायदा आहे. एकदा तर माझ्या कीर्तनामध्ये असं झालं, नेताजी महाराज कीर्तनामध्ये चांगले सगळे लोक बसलेले आणि मी कीर्तन सांगत होते. एक बाबा मोठ्याने डोलत होते, एकदम डोलत होते, एकदम छान डोलत होते. मी कीर्तनानंतर विचारलं, बाबा डोलतायत, विरह सांगायला गेले की बाबा रडतायत, हसतायत, काय प्रॉब्लेम आहे नेमकं? बाबा आळंदीला होते का पंढरपूरला चातुर्मासाला होते का? कारण बाकीचा समाज काही बोलत नाही पण बाबा रडतायत. लोक म्हटले, ताई ते तुमचं कीर्तन ऐकून रडत नाही, त्यांना ऐकायला येत नाही म्हणून रडतायत ते. वैकुंठवासी इंगळे बाबा सांगायचे, इंद्रियाने राजीनामा दिला की परमार्थ करता येत नाही.
एकाची मेंढी हरवली. मेंढी माहिती आहे तुम्हाला? लक्ष द्या इकडं. मेंढी माहिती आहे का? मेंढी हरवली. आणि मेंढी हरवल्याच्या नंतर तो इकडं तिकडं शोधू लागला. पण एका शेतकऱ्याला ती मेंढी सापडली. सापडल्यानंतर याला आनंद झाला. अरे दुसरा कोणी असता तर ही मेंढी घरी घेऊन विकून टाकली असती. पण किती सज्जन, मेंढी बकरी नाही. किती सज्जन माणूस आहे हा. माझी मेंढी पाय मोडलेला आहे आणि अशा अवस्थेमध्ये रस्त्याला धरून उभा राहिला. किती हा माळी दादा त्या ठिकाणी हुशार आहे, किती चांगला आहे, किती चांगल्या स्वभावाचा आहे. अरे लोकांना मंडपात जर एखादी चप्पल दिसली आणि कोणीच बाजूला दिसलं नाही तर पटकन जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल. आणि हा माळी दादा किती चांगला आहे, माझी मेंढी धरून ठेवली. हा ज्याची मेंढी होती तो त्याच्याकडे आला. दादा नमस्कार, मेंढीचा पाय मोडलेला आहे, सारखीच हरवते. बरं झालं तुम्हाला सापडली, पण तुमचा स्वभाव मला आवडला बरं का. अहो दुसरा कोणी असता तर चोरून घेऊन गेला असता. तुम्ही माझी मेंढी सांभाळून ठेवली. दादा एक काम करा ना, ही मेंढी तुम्हाला देऊन टाकतो. पण ज्याची मेंढी हरवली होती, लक्ष देऊन ऐका, त्याला ऐकायला येत नव्हतं बरं का. बहिरं होतं ते, त्याला ऐकायला येत नव्हतं. आणि ज्याला सापडली होती तो सुद्धा त्याचाच मावस भाऊ होता. त्यालाही ऐकायला येत नाही, यालाही ऐकायला येत नाही. हा म्हटला दादा एक काम करा ना, ही मेंढी तुम्हालाच घेऊन टाका. आता त्याला ऐकायलाच येत नव्हतं. तो म्हटला का हो, तुमची मेंढी पकडून ठेवली, धरून ठेवली, तुम्ही म्हणता मेंढीचा पाय मी मोडलाय, मी कशाला तुमच्या मेंढीचा पाय मोडू. एखाद्याला ऐकू येत नाही तिथपर्यंत ठीक आहे, पण आपण एक बोललं ते दुसरंच बोललं की हा लय मोठा प्रॉब्लेम आहे. अहो मी कशाला पाय मोडला, मेंढीचा पहिलाच पाय मोडलेला आहे. हा म्हणायचा मी दान देतो दान. तो म्हटला मी मोडलंच नाही, मी पाय मोडलाच नाही. दोघांचं भांडण सुरू झालं. रस्त्याने घोड्यावर बसून चाललं होतं घोड्यावाला. या दोघांनी हात केला, तो थांबला. दादा थांबा. आता तो सुद्धा यांचाच मावस भाऊ, त्यालाही ऐकायला येत नाही. हे दोघही सांगू लागले दोहीकून, दादा हे बघा माझी मेंढी हरवली होती, यांना सापडली, यांचा स्वभाव मला आवडला, मी यांना दान देतोय, हे घेतच नाही. ते म्हटलं दादा याच्या मेंढीचा पहिलाच पाय मोडलेला आहे, हा म्हणतो पाय तू मोडलाय, मी कशाला पाय मोडू म्हटला. आता हे दोघं ज्याला सांगत होते तेही बहिरच होतं ना. ते म्हटलं का हो तुम्ही दोघंही म्हणता घोडं चोरून आणलंय. मी काय चोर दिसतो का तुम्हाला? तुम्ही दोघंही म्हणतात घोडं चोरून आणलंय, मी कशाला घोडं चोरू, आत्ताच विकत आणलंय, अर्धे पैसे सुद्धा दिले नाहीत. हे बघा कुणाचाच कुणाला मेळ नाही. एक म्हणायचं मेंढी दान देतो, दुसरी म्हणायचं की मी पाय मोडला नाही, तिसरं म्हणायचं की घोडं विकत आणलंय, चोरून आणलं नाही. हे तिघही गावच्या पाटलाकडे गेले. पाटलाकडं पाटीलही यांचाच मावस भाऊ, त्यालाही ऐकायला येत नाही. आणि पाटलाला 3 बायका होत्या, पूर्वी भेटायच्या त्या, आता स्वप्न पाहू नये. पाटलाला 3 बायका होत्या. पाटील बहिर बायका नेमक्याच हाणून घराबाहेर काढल्या होत्या. तेवढ्यात हे 3 जण गेले सांगायला. पाटील पहिलं म्हटलं मेंढी हरवली होती, याला सापडली, दान देतो, हा घेतच नाही. दुसरा म्हटलं पाटील याच्या मेंढीचा पाय पहिलाच मोडलेला आहे, हा म्हणतो पाय तू मोडलाय. पाटील हे बघा मी पाय मोडला. तिसरं म्हटलं पाटील हे दोघंही म्हणतात घोडं चोरून आणलंय, मी नेमकंच विकत आणलंय, म्हटलं चोरून आणलं नाही. पाटील बहिर होतं, 3 बायका हाणून घराबाहेर काढल्या होत्या. पाटील म्हणला करे तुम्ही तिघच काय, अख्खं गाव जरी आलं ना मला सांगायला, त्यांना घरात घ्या. त्यांना घरात घ्या जर सांगायला आलं कोणी तरी मी कोणालाच घरात घेणार नाही, निघा बाहेर. जवळ हे सकळ सिद्ध आहे, हात चालवया पाय, तीर्थयात्रा जाय चुकू नको. जोपर्यंत पाय आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करा, जोपर्यंत हात आहे भजन करा, मुख आहे नामचिंतन करा, आणि जोपर्यंत तारुण्य आहे ना तोपर्यंत या देशाची सेवा करा. कारण या देशासाठी कितीतरी लोक अमर झाले महाराज. या देशासाठी प्राणाची आहुती
कितीतरी लोकांनी दिली. मी सांगेल तुम्हाला. ये मेरे वतन के लोगों तुम खूब जय जय